आजच्या दिवसातली मुंबईतली सगळ्यात मोठी बातमी 2006 साली मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ब्लास्ट झालेले होते। या प्रकरणातील 12 आरोपींना आज निर्दोष असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं निर्वाळा दिलेला आहे। यातल्या 5 आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती, तर 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली होती। हे सगळे 12 आरोपी निर्दोष असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। हा सगळा प्रकार किंवा हा गुन्हा जेव्हा घडलेला होता, ब्लास्ट जेव्हा घडलेले होते, तेव्हा ते प्रत्यक्ष पाहणाऱ्या पहिल्या काही पत्रकारांमध्ये जितेंद्र दीक्षित यांचा समावेश होतो। आपल्यासोबत ते स्वतः आहेत। NDTV नेटवर्कचे इनपुट एडिटर जितेंद्र दीक्षित यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। सर, जेव्हा तुम्ही घटनास्थळी पोहोचलात त्या दिवशी नेमकं काय घडलेलं होतं, तुम्ही कुठे होतात? श्रीरंग, मला आठवतो की तो 11 जुलै 2006चा तो दिवस होता आणि तो एक मंगळवार होता। त्या दिवशी संध्याकाळी मी CSMT समोर एक सिनेमा हॉल आहे, न्यू एक्सेल्सियर नावाचा, तिथे मी क्रिश नावाची मूवी, कारण की त्या दिवशी माझा वीकली ऑफ होता, तर मी तो चित्रपट बघायला गेलो होतो। चित्रपट जस्ट सुरू झालेला होता की मला एक कॉल आला आणि तो कॉल होता ओडेस्टियन गोम्स नावाच्या एक माणूसचा, जो आमच्या या चॅनलमध्ये मी त्या काळी काम करत होतो। तिथे तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून त्याची नेमणूक होती। तर त्याचा मला कॉल आला आणि ही वॉज शाउटिंग, अरे जीतू भाई, मेरे घर के सामने घार में मेरे घर के सामने बहुत बड़ा ब्लास्ट हुआ है ट्रेन में, अँड ही वॉज नॉट एबल टू स्पीक। त्याला बोलता येत नव्हता आणि तो खूप घाबरलेला होता। आणि त्यांनी मला असं सांगितलं की त्याच्या घरासमोर तो खारचे जे रेल्वे ट्रॅक्स आहेत त्याच्या शेजारी त्याची बिल्डिंग होती आणि तिथून त्यांनी असा पाहिला की एक लोकल ट्रेनच्या डब्यामध्ये ब्लास्ट झाला आणि त्याच्यात आग लागली आणि लोकांचे जे मृतदेह होते त्यांचे तुकडे तुकडे होऊन सगळ्याकडे पडलेले होते। तर त्यांनी मला असं सांगितलं की माझ्या घरासमोर असा प्रकार घडलेला आहे, असा ब्लास्ट झालेला, आणि तुम्ही इकडे कॅमेरा युनिट पाठवा, ही खूप मोठी बातमी आहे। तर त्यांनी जे काही मला सांगितलं त्याला कन्फर्म करायला मी अरूप पटनायक, त्या काळी ते जॉईंट कमिशनर लॉ अँड ऑर्डर होते मुंबई पोलिसांचे, त्यांना मी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की हो, बातमी अशी कन्फर्म आहे, खारमध्ये ब्लास्ट झालेला आहे, आणखी 2-3 ठिकाणी पण ब्लास्ट झालेले आहेत, हे नवीन बातमी त्यांनी मला दिली। तर मी त्वरित सिनेमा हॉलहून बाहेर आलो, माझी बाईक पार्क होती, बाईक घेऊन मी सरळ महालक्ष्मीला निघालो। महालक्ष्मीमध्ये त्या काळी आमचा ऑफिस होता आणि मी कॅमेरामॅनला रेडी राहायला सांगितला होता। माझी बाईक तिथे पार्क केली आणि तिथून त्या कारमध्ये ऑफिसच्या मी सगळ्यात जवळचा जे ठिकाण होता ब्लास्टचा, 60 ठिकाणी ब्लास्ट घडलेले होते आणि सगळ्यात जवळचा जो ठिकाण होता तो होता माटुंगा रोडचा, तिथे मी निघालो त्या कारहून। पण फ्रॉम लोअर परेल टिल माटुंगा तो पूर्ण रस्ता जाम झालेला होता आणि पाऊस खूप येत होती। तर दादर क्रॉस करून मी कार माझी सोडली, मी माझे कॅमेरामॅनने, आणि आम्ही पायी चालत त्या माटुंगाजवळ गेलो, जिथे हा ब्लास्ट लोकल ट्रेनच्या पहिल्या दर्जामध्ये घडलेला होता। आणि तिथे पाहिले तर ते जे ब्लास्ट होतं त्याच्यामुळे इट वॉज सो सिव्हिअरली डॅमेज दॅट ती छत जी होती लोकल ट्रेनच्या पूर्ण डॅमेज होता, तो फाटलेला होता आणि लोकांचे मृतदेह जिकडे तिकडे पडलेले होते, त्यांचे जे शरीराचे जे बॉडी पार्ट्स होते ते वेगवेगळ्या ठिकाणी आणि सगळीकडे रक्त वाहत होता, कारण की पाऊस खूप पडत होती। तो त्या ठिकाणी सगळा काही असं लाल लाल लोकांचे रक्त होते, जे मांसाचे तुकडे होते, शरीराचे जे तुकडे होते ते सगळ्याकडे पडलेले होते आणि जे शेजारी राहणारे जे लोक होते ते मदत कार्यासाठी ते पण आले होते आणि ते रेल्वेची पोलीस आणि लोकल पोलीस त्यांचे लोकही तिथे देखील पोचलेले होते। आणि नंतर माहिती काढली तर ही माहिती मिळाली की हे सगळे जे ब्लास्ट घडले होते ते वेस्टर्न रेल्वे चे जितकी लोकल ट्रेन्स होती त्याच्यात घडले होते आणि चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणारी इतकी लोकल ट्रेन्स होती, अशी 60 लोकल ट्रेन्समध्ये हा ब्लास्ट घडलेले होते। आणि जो मधला, प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये 3 फर्स्ट क्लासचे डबे असतात, तो जो मधला फर्स्ट क्लासचा डब्बा होता, सगळे ब्लास्ट मधल्या डब्यात घडले होते। आणि 2-3 दिवसानंतर असे एक फिगर्स आपल्याला कन्फर्म मिळाले की किमान 200पर्यंत लोक ठार मारले गेले होते हे सगळे ब्लास्टमध्ये। 209 साधारणपणे लोक या संपूर्ण दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले होते। आता मुख्य मुद्दा
निर्दोष सुटलेले आहेत सगळे आरोपी. यामध्ये उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की सरकारी पक्ष त्यांची बाजू पूर्णपणे मांडण्यात किंवा सक्षमपणे मांडण्यास कमी पडलेला आहे. लोअर कोर्टानं या 5 आरोपींना फाशीची शिक्षा दिलेली होती. त्याच्या विरोधात ते अपिलात गेलेले होते मुंबई उच्च न्यायालयामध्ये. सर, एक प्रश्न असा आहे की हे सगळे आरोपी निर्दोष आहेत, मग स्फोट घडवले कोणी? बघा, आता ब्लास्टनंतर सगळ्यात आधी लोकल पोलीसने केस रजिस्टर केले आणि त्यावेळी काय घडला होता की कारण की ब्लास्ट वेगवेगळ्या ठिकाणी घडलेले होते, तर केसेस पण वेगवेगळ्या ठिकाणी जे रजिस्टर झाले आणि हे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र ATSला दिलं, अँटी टेररिस्ट स्क्वॉड, दहशतवादी विरोधी पथकांना सगळे केस दिले गेले आणि ATSने त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आणि त्यांना अशी माहिती मिळाली की हे सगळे जे ब्लास्ट होते हे पाकिस्तानी दहशतवादी जी संघटना आहे लष्कर-ए-तैयबा यांच्या लोकांनी भारतात सिमीचे जे पूर्व मेंबर्स होते त्यांच्याबरोबर मिळून हे सगळे ब्लास्ट घडवले होते. तर असे त्यांना जे लोकांनी जे भारतीय होते असे लोकांची त्यांनी अटक केली. 13 स्लीपर सेल्स होते, 13 लोकांची त्यांनी अटक केली. पण जे पाकिस्तानी लोक होते ते पडून गेलेत, ते यांच्या हातात लागले नाही आणि त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केली 2006 साली. पण 2 वर्षानंतर 2008मध्ये एक नाटकीय मोड आला या केसमध्ये, नाटकीय वळण आला या केसमध्ये. क्राईम ब्रांचचे जे चीफ होते त्या काळाचे राकेश मारिया, त्यांनी असा दावा केला की हे आमच्याकडे जे आरोपी आहेत त्यांनीही काही आरोपी पकडले आणि त्यांनी असा दावा केला की आमच्याकडे जे आरोपी आहेत इंडियन मुजाहिदचे नाही, ते खरे आरोपी आहेत. एकीकडे ATSचा असा क्लेम होता की आमचे जे आरोपी आहेत ते खरे आरोपी आहेत आणि दुसरीकडे जे क्राईम ब्रांचचे जे चीफ होते त्यांचा असा क्लेम होता की आमच्याकडे जे आरोपी आहेत ते खरे आरोपी आहेत. तर खूप कन्फ्युजन झाला की नेमका आरोपी कोणता ग्रुप खरा आहे, कोणत्या इंडियन मुजाहिदीनने ब्लास्ट घडवले की लष्कर-ए-तैयबा आणि सिमीने मिळून घडवले, तो असा नेमका खरे आरोपी कोण आहेत असा प्रश्न निर्माण झाला. पण नंतर जे आरोपी राकेश मारियांने पकडले होते त्याच्यात एक प्रमुख आरोपी होता, मला आठवते सादिक नावाचा, जर मी चुकत नाही आहे तर त्याची कस्टडी ATSने घेतली, त्याच्याशी जे आहे इंट्रोगेट केला त्याला आणि नंतर ATSने कन्क्लूड केला की हा जो आरोपी आहे राकेश मारियानी ज्याला पकडला होता तो खोटा बोलतोय इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजला कन्फ्यूज करायला. तर त्याला केसमध्ये बाहेर काढला गेला आणि जे ओरिजिनल आरोपी यांनी पकडले होते ATSना त्यांच्या विरुद्ध खटला चालवला गेला आणि याच्यात ATSचं असं म्हणणं आहे की हे जे बॉम्ब्स वगैरे तयार केले गेले होते ते गोवंडीच्या झोपडपट्टीमध्ये एक रूममध्ये हे सगळे बॉम्ब्स तयार केले गेले होते. प्रेशर कुकर्स आणले गेले होते आणि त्या प्रेशर कुकरमध्ये जे विस्फोटक होते त्यांना टाकून हे सगळे लोकांनी फर्स्ट क्लासमध्ये प्लांट केला होता लोकल ट्रेनचा आणि असे ब्लास्ट घडवले होते. सर, एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की कोर्टाबद्दल कुठलाही अनादर नाही, कारण जे कोर्टामध्ये युक्तिवाद सादर केले जातात त्यानुसारच कोर्ट आपला फैसला किंवा निर्णय सुनावत असतो. मात्र कोर्टाने एक गोष्ट म्हटलेली आहे की सरकारी पक्ष किंवा सरकारी वकील या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची बाजू मांडण्यात कमजोर पडलेले आहेत. सोबतच आरोपींनी असा आरोप केलेला होता की आपल्याला मारहाण करण्यात आली आणि आपल्यावर दबाव टाकून आपलं स्टेटमेंट घेतलेलं होतं. त्यावेळेला आपल्या सगळ्यांनाच आठवतं आहे की एक मॉड्यूल तयार झालेलं होतं की इंडियन मुजाहिदीन किंवा या दहशतवादी संघटनांनी एक मॉड्यूल तयार केलेलं होतं की कुठल्याही प्रकरणात अटक केली की पहिले सांगायचं की आमच्यावर दबाव टाकण्यात आला, आम्हाला मारहाण करण्यात आली आणि आमचं कन्फेशन लिहून घेण्यात आलेलं होतं. हे सगळं नेमकं काय आणि याचमुळे ही केस वीक झाली असावी असं तुम्हाला वाटतं का? असा बघा, असा साधारण डिफेन्स सगळे जितके आरोपी असतात सगळ्याच केसमध्ये त्यांचा एक स्टँडर्ड डिफेन्स असतो की आमचे जे कबुली जबाब घेतले गेले, आमचा जे कबुलीनामा घेतला गेला तो आम्हाला टॉर्चर करून घेतला गेला होता. आणि या केसमध्येही यांच्या असंच म्हणणं आहे की आम्ही बेकसूर आहोत, आमच्या याच्या काही देणं घेणं नाही, आम्हाला यांनी खोटा फसवलेला आहे टॉर्चर करून. आणि याच्यात एक आरोपी होता, त्याचं नाव होता अब्दुल वाहिद. त्याला कोर्टाने ॲक्विट केला. त्यांनी एक खूप मोठी पुस्तक लिहिलेली आहे. त्या पुस्तकात त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं आहे की कशा प्रकारे त्याला आणि जे बाकीचे आरोपी होते त्याला कशा प्रकारे टॉर्चर केला गेला.
हे सगळे डिस्प्युटेड आहे. म्हणजे तो पण लोक सांगतात, पोलिसांचे लोक असे सांगतात की त्यांनी पण खोटा लिहिलेला आहे बाकीच्या आरोपींना वाचवण्याकरता. पण त्यांनी खूप मोठी पुस्तक अशी लिहिली आणि खूप डिटेलमध्ये की ATSचे जे ऑफिसर्स होते कस्टडीमध्ये कशा प्रकारे त्यांची वागणूक होती, कशा त्याला टॉर्चर करत होते, हे सगळे त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेले आहेत. आणि बाकीचे जे आरोपी आहेत या केसमध्ये 5 आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती आणि 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. आणि ज्यांना फाशीची शिक्षा झाली होती त्यापैकी एक आरोपी त्याची डेथ झाली. तर आता 4 आरोपी राहिले गेले होते. पण आता असं आहे की कोर्टांनी यांचा जो डिफेन्स होता त्याला मान्य केलेला आहे. आणि या केसमध्ये जसा आपण पाहू शकतात की जे प्रॉसिक्युशनचा पक्ष होता तो खूप वीक झाला आणि त्यामुळे आता हे केस यांच्या आरोपीच्या फेवरमध्ये आली आहे. पण याच्यात असाही आहे की महाराष्ट्र शासनाने असं सांगितलं आहे की आम्ही कुठे आमची चूक झाली ते आम्ही त्याच्या इन्व्हेस्टिगेशन करू आणि आपण या केसमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये पण जाऊ शकतो हायकोर्टच्या ऑर्डरला चॅलेंज करायला. कारण की जे खालच्या कोर्ट होता त्यांनी सगळ्यांना कन्व्हिक्ट केलेला होताच. ओके, एक शेवटचा प्रश्न, मग आपण ही चर्चा कन्क्लूड करूया. सर, तुम्ही म्हणालात की या सगळ्या ब्लास्टमध्ये कुकरचा वापर करण्यात आलेला होता. आत्तापर्यंतच्या ज्या दहशतवादी घटना होत्या त्या सगळ्या घटनांपैकी किंवा त्या घटनांचा जर आपण अभ्यास केला तर ही सगळी घटना वेगळी होती. कुकर का वापरण्यात आलेले होते? नाही, कुकर त्यांना असं काही जे काही बॉम्ब बनवण्यात वेळी त्यांना असे जे काही माहिती मिळाली असेल की कुकरहून त्याचा इम्पॅक्ट जास्त होऊ शकते, त्याच्यात ते विस्फोटक लपवू पण शकतात आणि त्याचा साईज पण इतका होता की जे रॅक्स होते लोकल ट्रेनचे त्याच्यात ते फिट होऊ शकतात त्यामुळे. आणि श्रीरंग असा पण आहे की ज्या प्रकारे हे ट्रेनचा ब्लास्ट झाला मुंबईमध्ये त्याच्या आधी विश्वांच्या 2 शहरात मॅड्रिड आणि लंडनमध्ये ट्रेन्समध्ये पण अशाच प्रकारचे ब्लास्ट घडलेले होते. आणि यांनी हे जे लोकांनी जे साजिश करते होते त्यांनी सेम मॉड्यूल सेम फॉर्म्युला वापरला आणि इथे पण ब्लास्ट केला. एक या सगळ्या घटनेनंतर रेल्वेच्या सुरक्षेवर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. आपल्याला आठवत असेल की रेल्वेच्या आजूबाजूच्या सगळ्या झोपडपट्ट्या हटवण्यात आल्या. एक मोठा प्रश्न या नंतर निर्माण होतो की आपली रेल्वे या सगळ्या दुर्घटनेनंतर सेफ झालेली आहे का, अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी. आता असं आहे की त्या ट्रेन ब्लास्ट नंतर खूप काही केलं गेलं. DFMD डोर फ्रेम मेटल डिटेक्टर हे सगळे जागी लावले गेले सगळे स्टेशन. पण तुम्ही पाहतात काय तिथे तुमची चेकिंग होते का? मेट्रोमध्ये एंट्री करण्याआधी तुमची चेकिंग होते मेटल डिटेक्टरहून सगळ्या काही होतो. पण इथे रेल्वे स्टेशनमध्ये तुम्ही पाहा ना सगळ्या जागी DFMD लावलेलं आहे, मेटल डिटेक्टरचा फ्रेम लावलेला आहे सगळ्या ठिकाणी. CSTमध्ये पण लावलेला आहे, चर्चगेटमध्ये पण लावलेला आहे. पण यूज काय आहे, त्याचा उपयोग काय आहे? मॉनिटरच करत नाही. कोणी मॉनिटर तुम्ही जे काही लगेज घेऊन आतमध्ये शिरतात स्टेशनच्या आतमध्ये जातात तर त्याची कोण चेकिंग करतोय? कोणी नाही करत. हे सगळ्यात मोठं एक अपयश आहे खरं तर की मुंबई हायकोर्टामध्ये या सगळ्या आरोपींना जी शिक्षा झालेली होती ती टिकवण्यामध्ये सरकारी पक्ष कमजोर पडलेला आहे. आता सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण जाईल, पुन्हा नव्यानं युक्तिवाद होतील. त्या ठिकाणी नेमकं काय होतं हे बघावं लागेल. मात्र महाराष्ट्र सरकारनं या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे आणि ज्या चुका आहेत त्या सुधारण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण मूळ प्रश्न तसाच आहे की मुंबईच्या लोकलमधनं जी लोक प्रवास करतात, लाखो लोक प्रवास करतात, ती सुरक्षित आहेत का आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी जी पावलं उचलण्यात आलेली आहेत ती पुरेशी आहेत का? इथेच थांबूया. तुम्ही पाहता NDTV मराठी.